नमस्कार मित्रांनो, आज 8 मे आणि लपंडाव या मालिकेत जबरदस्त ट्विस्ट येणार आहे। मालिकेत आपल्याला नवीन एंट्री पाहायला मिळणार आहे। ती म्हणजे एका बाईची। ती आता लुगडं नेसून असते आणि सोबत तिने गाठोडं आणलं असतं आणि ती कामत बंगल्यावर पोहोचली आहे। आणि हीच बाई आता या मनस्विनीचं खरं खोटं करेल असं दिसतंय। खूपच खतरनाक असं कॅरेक्टर दाखवलंय या बाईचं। तर आणि मित्रांनो, आज सखी कान्हाला डिवोर्स द्यायला जाणार आहे आणि कान्हा डिवोर्स पेपरवर सह्या करणार आहे। बघूया कसं काय झालं ते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जे चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सिरियलच्या लेटेस्ट अपडेटसाठी नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो। सखीने कान्हाला काही ठिकाणी बोलवलं असतं भेटायला, असं सांगून की सखी कान्हाला काहीतरी गिफ्ट देणार आहे। सखी आता रस्त्याच्या अशी कडेने चालत असते आणि ती इकडे तिकडे बघते तर तिला सगळीकडे कान्हाचा भास होतो। एक मुलगी तिच्या मित्राला बाईकला किक मारून देत असते। सखी त्यांच्याकडे बघते आणि सखीला कान्हाची आठवण येते। सखीला त्या मुलीमध्ये स्वतः सखी दिसते आणि त्या मुलामध्ये कान्हा दिसतो। त्यानंतर सखी थोडी सामोर जाते, तिला 2 जण चायनीज खाताना दिसतात। परत मग सखीला त्या मुलीमध्ये स्वतः तीच म्हणजे सखी दिसते आणि मुलामध्ये कान्हा दिसतो आणि दोघेही किती खुश असतात सखीला हे सुद्धा कळतं आणि त्यांच्याकडे बघून सखी सुद्धा खूप स्माइल करते। त्यानंतर सखी थोडी सामोर निघून येते आणि सखीला एक टी स्टॉल दिसतं, जिथे सुद्धा 2 लोकांमध्ये तिला सखी स्वतः आणि कान्हा दिसत असतो। तिला सर्वत्र सखी आणि कान्हाच दिसत असतात, जे दोघं जण सोबत एन्जॉय करत आहे आणि एकत्र किती खुश आहे सखीला हेच दिसत असतं। सखीच्या स्टाईल मध्ये आता चहासोबत टोस्ट खाताना सुद्धा सखीला एक कपल मध्ये सखी आणि कान्हा दिसतात। सखी इमोशनल होते, पण तिच्या एकदम लक्षात येतं की नाही असं करून चालणार नाही। सखी स्वतःला म्हणते, हे सगळं खोटं आहे। कान्हा माझ्याशी जे काही वागला तेच खरं आहे। मला हे सगळं नाही आठवायचंय। हे सगळ्या मेमरीज मला पुसून टाकायच्या आहेत। असं म्हणत सखी टी स्टॉल वरून एक पाण्याची बॉटल विकत घेते आणि त्यातलं पाणी पिऊन ती स्वतःला शांत करते। सखी आता समोर चालत जाते तर समोर चक्क कान्हा असतो, त्याची बुलेट घेऊन। कान्हा अशी स्माइल करून अशी सखीकडे तो बघत असतो। सखीला वाटतं की तिचा भासच आहे हा आणि सखी इग्नोर करते खऱ्या कान्हाला आणि तिथून निघणार असते। तर कान्हा तिला हाक मारतो आणि म्हणतो, ओ हॅलो, काय देणार होतात तुम्ही मला? सखी आता मागे वळते आणि तिच्या लक्षात येतं की हा खरा कान्हा आहे। सखी आता तिच्या हातची फाईल कान्हाला देते आणि म्हणते, डिवोर्स पेपर्स, मला तुझ्याकडून डिवोर्स हवाय मिस्टर कान्हा महाडिक। आणि मग मुद्दामच सखी म्हणते, सॉरी हा, कान्हा महाडिक नाही, कबीर किर्लोस्कर। आणि हो, मला यात ना कुठलाही खेळ नकोय आता आणि उशीर तर अजिबात करायच्या नाहीत। माझ्या सह्या करून झाल्यात ऑलरेडी, त्यामुळे आता तू सही कर आणि हा विषय कायमचा संपव। तर सखी खूप मोठ्या गोष्टी करत असते आणि बघा काय होतं। कान्हा आता ते पेपर्स चेक करतो आणि 1 सेकंदही विचार न करता लगेच पेन घेतो आणि डिवोर्स पेपर्स न वाचता त्यावर सह्या करून टाकतो। सखीला याचा त्रास होतो, सखीला दुःख वाटत असतं। कान्हा त्या पेपर्सवर सह्या करतो आणि सखीला देतो ती फाईल। आता सखीला आश्चर्याचा धक्काच बसतो। सखीला वाटत असतं, ज्या माणसावर मी प्रेम केलं तो इतका निष्ठुर आहे की त्याने विचारही नाही केला। असं इथे आता सीन शिफ्ट होतो। ही मनस्विनी स्वतःला आरशात बघते आणि तिचा हात भिंतीला मारते आणि म्हणते, डॅम, निळे डोळे माझी ओळख होती, तो माझा अलंकार होता। तेजस्विनी होता मी माझीच ओळख हरवून बसले। त्यात माझे हे डोळे मी कायम स्वरूपी ब्राऊन करून घेतलेत। आता या मनस्विनीला पश्चाताप होत असतो तिने जे काही केलंय त्याचा आणि ती स्वतःलाच कोसते आणि म्हणते, मला कधीच तेजस्विनी व्हायचं नव्हतं, आजही नाही व्हायचंय। ह्या युजलेस साड्या मला नेसायच्या नाही आहेत, नाही व्हायचंय मला। त्यानंतर ही मनस्विनी तिच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते, मी सरकार आहे, मी मनस्विनी आहे आणि जोपर्यंत मी सरकार म्हणून या घरात परत येत नाही तोपर्यंत मला शांत बसावं लागेल। मनस्विनी तिचा सगळा राग आता कंट्रोल करते आणि त्यानंतर तिला लगेच आठवतो की सखी तर सह्या करायला गेली आहे, तर ती कान्हाच्या सह्या घेऊनच येणार परत डिवोर्स पेपरवर। हे आठवताच ही मनस्विनी आता स्माइल करते अचानक आणि टाळ्या वाजवते आणि स्वतःच्या कमरेवर अशी हात ठेवत ती स्वतःलाच म्हणते, गुड जॉब मनस्विनी, सगळ्या गोष्टी प्रॉपरली वर्कआउट होत आहे आणि आता खूप वेळ लागणार नाही या युजलेस साड्यांमधून बाहेर यायला, सरकारच्या वेशात परत यायला। तसंही ती सखी गेलीच आहे डिवोर्सच्या पेपर्सवर सह्या घ्यायला त्या कबीरच्या। एकदा का त्याने त्या डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्या आणि सखीच्या आयुष्यातून कायमचा बाजूला झाला। तिला गुंडाळणं फारसं अवघड नाहीये। त्यानंतर ही मनस्विनी स्वतःवर हसते आणि म्हणते, जे काम अक्षय तृतीयाला मी करू शकले नाही हे काम मी आता पूर्ण करेल आणि मग संपूर्ण प्रॉपर्टी, हे वैभव माझं असेल, सरकारचं असेल आणि सगळ्यांचे हिशोब मी चुकते करेल।
असं म्हणत ही मनस्विनी तिच्या गालावरशी तिचा हात ठेवते आणि सगळं आठवते. जेव्हा रामनवमीच्या दिवशी तिच्या सख्ख्या बहिणीने तिला मारलं होतं, तिला ते आठवतं. सखीचे टोमणे आठवतात आणि मीनाक्षीची सुद्धा झापड आठवते. तिचा झालेला सगळा अपमान तिला आठवतो. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा आता सखीला म्हणतो, काय झालंय, तुमच्या डोळ्यात पाणी का आलंय? सखी तिचे डोळे पुसते आणि कान्हाला म्हणते, हे आनंद अश्रू आहे. कान्हाला ती खोटंच सांगते आणि पुढे म्हणते, तू मोकळं केलंस ना मला या बंधनातून, खूप आनंदी आहे मी, हलकं वाटतंय मला. पण मित्रांनो, सखीच्या चेहऱ्यावरून साफ दिसत असतं, सखी अजिबात खुश नाहीये हे तिच्या चेहऱ्यावरून साफ दिसत असतं. आणि सखीला कान्हापासून वेगळं व्हायचं नाहीये हे सुद्धा दिसत असतं. पण सखी कान्हाला म्हणते, तुला एक सांगू का, मला वाटलं होतं तुझ्याकडून सह्या मिळवण्यासाठी मला तुला रिक्वेस्ट करावी लागेल, मग मी रडेन, त्याचं तुला वाईट वाटेन आणि मग तू सह्या करायला तयार होशील. पण नाही, पुन्हा एकदा चुकले मी. आधी मी कागद वाचायला चुकले होते आणि आता आज माणूस ओळखायला चुकले. काय रे, किती सहज करून टाकल्यास तू सह्या. जितक्या सहजतेने मला फसवलंस तितक्या सहजतेने मला तू मोकळं केलंस. याचाच अर्थ तुला हेच हवं होतं ना, हेच चालू होतं तुझ्या डोक्यात. काल ते सगळे नाटकं का केलीस? 8 फ्लेवरची 8 आईस्क्रीम्स, त्याच्यावर सॉरी लिहून टाकलंस का केलंस ते सगळं? ते सगळं करून माझा राग कमी होईल तुला असं वाटलं का? आणि मग मी तुला माफ करून टाकेल, तुला संधी देईल असं वाटलं का? हो ना, आणि म्हणूनच तू तो स्टंट केलास ना. आता कान्हा शेवटी बोलतोच आणि सखीला म्हणतो, स्टंट? तुम्हाला खरंच सांगू का? सखी कान्हाला मध्येच थांबवते आणि म्हणते, नाही नाही, काही बोलूच नको तू. आय डोंट नीड एनी एक्सप्लेनेशन मिस्टर कान्हा महाडिक. सॉरी सॉरी कबीर किर्लोस्कर, असं सुद्धा सखी आता कान्हाला म्हणते. आता त्यानंतर सखी कान्हाला विचारते, बाय द वे, तुला हे नाव कुठून सुचलं? तू हे नाव स्वतःच तयार केलं, कान्हा महाडिक. खोटंच नाव घ्यायचं होतं तर दुसरं कुठलंही नाव घ्यायचं होतं. कान्हा हेच नाव का घेतलंस? कान्हा नावाचा माणूस कधीच कोणाला फसवू शकत नाही. तू ज्या देवाचं नाव वापरलंयस ना, तुला तो कळलाच नाहीये. त्या कृष्णाच्या लीला तुला कळल्याच नाहीत आणि कृष्णाने जे केलं त्याच्या सोयीस्कररित्या स्वतःचा फायदा तू करून घेतलास. पण श्री कृष्णाने कायम इतरांसाठी, लोकांच्या भलेसाठी केलं होतं सगळं. पण नाही, माणुसकी शब्दाचा तुला अर्थच माहिती नाहीये. तो शब्दच तुझ्या डिक्शनरीत नसेल. जाऊ दे ना, मी तरी काय कंप्लेंट करतेय, त्याचा तरी काय उपयोग आहे? मी ऍक्च्युली तुला थँक्यू म्हणलं पाहिजे, कारण तू फायनली मला या खोट्या नात्यातून मोकळं केलंस. थँक्यू. पुढे आता सखी कान्हाला म्हणते, सखी आणि कान्हा एक पवित्र नातं होतं. आज तू मला सणातून मोकळं केलंयस. तर कोण सखी आणि कोण कान्हा असं म्हणताना सुद्धा सखीला त्रास होत असतो आणि तिच्या डोळ्यात परत एकदा पाणी येतं. सखी कान्हाकडे बघते, त्याच्या हातातली फाईल ती स्वतःच्या हाती घेते, अशी हिसकतेच आणि ती जात असते. कान्हा सखीला हाक मारतो पण सखी थांबतच नाही. त्यामुळे कान्हा त्याची बाईक ऑन करतो, बाईकची रेस वाढवतो, ज्यामुळे आवाज होतो आणि सखी परत येते आता कान्हा जवळ. म्हणजे सखीला यावंच लागतं, कारण कान्हा काही थांबत नाही रेस करायचं आणि त्याच्या गाडीचा आवाज होत असतो, म्हणून सखी सुद्धा परत जाते. आणि त्यानंतर कान्हाची गाडी ती बंद करते आणि कान्हावर ओरडतेच आणि म्हणते, काय रे, मला त्रास देतोय तू, ते पुरेसं नाहीये का? इथे तुला आता सगळ्यांना त्रास द्यायचा आहे. त्यावर आता कान्हा सखीला म्हणतो, काय ना, जाणाऱ्याला थांबवण्यासाठी हे असं सगळं करावं लागतं. त्यावर आता सखी म्हणते, लिसन यू. तर कान्हा म्हणतो, बस, माझ्याशी भांडू नका. माझ्याशी भांडल्यापेक्षा या डॉक्युमेंट्सवर एकदा नजर टाका. आता सखीला काही समजत नाही. पुढे कान्हा म्हणतो, काय ना, तुमच्या मनात माझ्याबद्दल इतका राग, तिरस्कार इतका आहे ना, त्यामुळे तुम्हाला ते दिसलंच नसेल. पण एकदा नीट बघितलं की दिसेल तुम्हाला. कान्हाच आता पुढे सखीला सांगतो, मी ज्या सह्या केल्यात ना, त्या कान्हा महाडिकच्या आहेत, कबीर किर्लोस्करच्या नाहीत. आता सखी लगेच ते फाईल्स उघडून बघते आणि पेपर्स चेक करते. त्यावर खरंच कान्हा महाडिक अशा सह्या असतात. कान्हा मस्त असं स्माइल करून बघतो आता सखीकडे. आता सखीला काही समजत नाही. सखी कान्हाला म्हणते, कान्हा महाडिकची सही का? कान्हा म्हणतो, एक्झॅक्टली, कान्हा महाडिक, जो माणूसच अस्तित्वात नाहीये. काय बोललात तुम्ही मला? अगदी मला तुम्ही घालून पाडून बोलल्यात. म्हणून तर मी मगाशी म्हणालो होतो, हे सगळं खरं वाटतंय ना? आणि मित्रांनो, कान्हा पुढे म्हणतो सखीला, या सगळ्यांमध्ये तर मला जसं वाटत होतं की मी कौरवांचा वंशज आहे की काय. आणि काय म्हणाला होता तुम्ही? मला कृष्णच कळला नाही. उलट मीच म्हणेल की तुम्हाला कधी कान्हाच कळला नाही. कान्हा आपल्या राधेला त्रास होईल असं कधी वागूच शकत नाही. आणि अजून काय म्हणाला होता तुम्ही? सखी आणि कान्हा म्हणजे सणा हे वेगळे झालेत. अहो, कसं शक्य आहे हे? सणाला कोणीच वेगळं करू शकत नाही. सणाला वेगळं करू शकतं तर फक्त दोनच माणसं, ते म्हणजे सखी आणि दुसरा म्हणजे कान्हा. मी तर हे नातं तोडणार नाहीये आणि तुम्हाला सुद्धा मी हे आपलं नातं तोडू देणार नाहीये. जगातलं कुठलंही कोर्ट
आपल्याला वेगळं करूच शकत नाही. कबीर किर्लोस्कर म्हणून आपलं हे नातं मी आत्ता सुरू करतोय. आणि सखी कामत, 7 जन्मांसाठी मी तुम्हाला माझी बायको बनवलंच आहे. सखी आता कान्हाला म्हणते त्यावर, पण मी तुला माझा नवरा मानत नाही. आणि जर तुझी ही अपेक्षा असेल ना की मी अजूनही तुझ्यावर विश्वास ठेवावा, तर मला फक्त तू एक गोष्ट सांग, तू हे सगळं का केलंस, कशासाठी केलंस? पैशांसाठी? आता कान्हा गप्प बसतो आणि कान्हाला त्याच्या बाबांची हत्या आठवते आणि मनस्विनीचा सूड आठवतो. आणि मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. मी जे एपिसोडच्या स्टार्टिंगला म्हटलं होतं की एक नवीन एंट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपल्याला एक बाई दाखवली जाते जिने लुगडं नेसलं असतं आणि तिच्या हाती एक मोठं गाठोडं असतं कपड्यांनी भरलेलं. ही बाई अशी चालत येते आणि एक ऑटो रिक्षावाला ऑटोमध्येच बिचारा झोपला असतो. तर त्यानंतर ही बाई तिच्या बटव्यातून अशी नशीची डब्बी बाहेर काढते. आमच्याकडे तर त्याला नशीची डब्बी असं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नाही माहिती. तर असो, नशीच्या डब्बी तिथेच काढून रस्त्यावरच ही बाई तिचे दात घासू लागते. कुठे कुठे त्याला असं मिसरी लावणं असं काहीतरी म्हणतात. त्यानंतर ही जी कोणी बाई आहे ऑटोवरती हात मारून ऑटो रिक्षावाल्याला असं जागं करते. आता हा ऑटो रिक्षावाला दचकतो आणि म्हणतो, काय, कुठे जायचंय? ही बाई तिचं बोट असं त्या ऑटो रिक्षावाल्याला दाखवते. तेच बोटच्या बोटाने तिथे दात घासले. आता हा माणूस म्हणजे ऑटो रिक्षावाला त्याचं तोंड साईडला करतो आणि म्हणतो, ओ काय म्हणायचंय तुम्हाला? आता ही बाई शेवटी तिच्या पॉकेटमधली एक चिठ्ठी बाहेर काढते. त्यावर आता हा रिक्षावाला म्हणतो, कामत बंगल्यावर जायचंय ना, ठीक आहे बसा मग. आता ही बाई ऑटोमध्ये जाऊन बसते, तिचं गाठोडं बाहेरच असतं. हा रिक्षावाला म्हणतो, आता काय, सामान तर घ्या ना आतमध्ये तुमचं. तर आता ही बाई इशारा करते की तूच घे म्हणून. तर हा रिक्षावाला तिचं सामान घेतो, ऑटोमध्ये ठेवतो. तर ही बाई तिचे पाय असे वर ठेवते सीटच्या. हा रिक्षावाला आता परत म्हणतो, ओ मावशी तुमचे पाय खाली घ्या ना, रोज ड्युटी आहे माझी ती. त्यानंतर ही बाई तिचे पाय खाली घेते, पण बघा ही काय करते. रिक्षावाला आता तिच्या कानात असे हेडफोन्स टाकतो आणि मीटर चालू करतो. तर ही बाई मीटर बंद करून ठेवते आणि रिक्षावाल्याचं लक्षच नसतं. ही बाई आता खूपच खतरनाक दिसत आहे आणि ही नक्कीच तेजस्विनी किंवा मनस्विनीची कोणीतरी लागते. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी कान्हाला परत विचारते, काय विचारत आहे मी, सांग का केलंस हे सगळं? कान्हा म्हणतो, बरोबर आहे, पैशांसाठी केलं मी हे सगळं. कान्हा सखीला खोटं सांगतो आणि पुढे म्हणतो, पण हे सगळं करताना पैसा आणि प्रेम याची गल्लत केली नाही मी कधी. माझं तेव्हाही तुमच्यावर तेवढंच प्रेम होतं. तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला फिल्मी वाटू द्या, पण जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाच मी तुमच्या प्रेमात पडलो होतो आणि तेव्हाच ठरवलं होतं आयुष्य काढेल तर ह्याच मुलीसोबत. सखी कान्हाकडे बघतच राहते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. सखी घरी जाते आणि सगळ्यांना म्हणते की आपल्याला 1 महिना थांबावं लागेल आता, कारण जोवर तो कबीर माझ्या आयुष्यातून जात नाही तोवर हा विषय संपवताच येणार नाही. कदाचित कान्हाने सखीकडे 1 महिन्याची वेळ मागितली आहे. आणि मनस्विनी मनात विचार करते, ह्या कबीरमुळे माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरलं आणि तितक्यात यांच्या घरात त्या बाईची एंट्री होते. ही मनस्विनी तिच्या मनात म्हणत असते, ही 7.5 कधी जाणार काय माहिती. तितक्यात ही बाई येते आणि तिच्या मनात म्हणते, 7.5 कधी जात नाही आणि केलेली कर्म परतून आल्याशिवाय राहत नाही. आणि या बाईला दारात बघून मनस्विनीला खूप मोठा धक्का बसतो. तर बघूया मित्रांनो, ही नवीन एंट्री आता काय धमाका घेऊन येईल. प्रिकॅप वरून तर असंच दिसतंय की ही जी नवीन एंट्री आहे हीच या मनस्विनीला सुतासारखं सरळ करेल आणि हिला मनस्विनी आणि तेजस्विनीच्या भूतकाळाबद्दल नक्कीच काहीतरी माहिती आहे. तर बघूया मित्रांनो, आपल्याला हे सगळं लवकरच कळेल. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी सबस्क्राईब करा. खरे रिव्ह्यूज तुम्हाला इथेच मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.